नमस्कार मंडळी, तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोकणी गुरव या चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आता आपण देवरुख संगमेश्वर रोडला आहोत आणि आपण काटवली मार्गे काटवलीलाच जाणार आहोत। फायनली आपण बुरंबीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हा सुंदर असा आपल्याला बुरंबी गाव दिसतोय। इकडे वरती जो रोड गेलाय तो तेऱ्यामध्ये गेलाय आणि वरती अजून मुथरीमाळ वगैरे गावं आहेत। आता हा बुरंबी स्टॉप आलेला आहे। बुरंबी स्टॉपच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला हा उजव्या बाजूला गेलाय तो देवरुख रोड आणि इकडून काटवली मार्गे देवरुखला जातो। तर आपल्याला बरीचशी गावं बघायला मिळणार आहेत इकडे काटवली रोडने। याआधी तुम्ही कधी काटवली रोडने गेला असाल तर खूप खराब होता, पण आता तुम्ही जाऊ शकता, रस्ता चांगला झालेला आहे। काटवली मार्गे जाताना तुम्हाला सोनवडे, सायले, काटवली, त्याच्यानंतर विग्रवली, कोंडोजरे अशी गावं लागतात। पुढे गेलात तर ओझरे, त्याच्यानंतर मग देवरुख आणि इकडून गेलात तर तुम्ही बघाल सुंदर असे बंगलो बघायला मिळतील। संगमेश्वर आगारातून काटवली मार्गे देवरुख गाडी ही 12 वाजता सुटते आणि त्याच गाडीत आपण बसलेलो आहोत। दुपारचं खूप ऊन आहे, उन्हाळा चालू आहे, त्यामुळं खूप गरमी होते, पण प्रवास करायला तेवढाच आनंद मिळतोय कारण आपण बऱ्याच दिवसांनी इकडून निघालोय। कोकणातले जे एस टी चालक असतात ते अतिशय तरबेज असतात, कारण काही ते निमुळते रस्ते असतात आणि वळणं सुद्धा असतात, त्यामुळं त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ। पुढे आल्याच्या नंतर आपल्याला 2 रस्ते दिसतात। आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे आणि समोर बघितलात तर फणसवळे, कुळेवाशी अशी गावं आहेत आणि इकडे धरण सुद्धा आहे आणि उजव्या बाजूला आपण काटवली मार्गे देवरुख जाणारा रस्ता दिसतोय। सोनवडे वरचीवाडी स्टॉप आलेला आहे। आता सोनवडे गाव चालू झालं आहे आणि सोनवडे गावानंतर आपण बघूया कुठले कुठले गाव लागतात। मित्रांनो, जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक बटनावर जरूर प्रेस करा, त्यामुळे आपल्याला नवनवीन व्हिडिओ करायला ऊर्जा निर्माण होईल। रस्ता तुम्हाला निमुळता बघायला मिळेल, पण गाडीचा वेग जबरदस्त आहे। मित्रांनो, आता सायले गावाची कमानी गेलेली आहे आणि आता सायले गाव चालू झालं आहे। सायले गाव बघूया आपण। ही गाडी काटवली मार्गे देवरुख असली तरी सुद्धा सायले गाव वाया करते, त्याच्यानंतर काटवली वाया करते। आपण शेवटचा स्टॉप आपला काटवली असेल कारण आपण तिथे पालखीसाठी जातोय आणि पूजा सुद्धा आहे आणि नमन सुद्धा आहे। सायले गावामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला आढळते ती साफसफाई आणि या गावाला राष्ट्रसंत गाडगे महाराज पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। असं संगमेश्वर मधील सुंदर गाव सायले आपण बघतोय।
ब्रिज पार केल्याच्या नंतर लागतं ते काटवली गाव आणि आता आपण काटवली गावात आपलं डेस्टिनेशन असणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, आपण काटवली गावची सहान बघूया, काटवली गावची पालखी बघूया आणि तुम्हाला नमन तर आपल्या चॅनलवर कायम बघायला मिळतं। फायनली आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे। हा आहे काटवली स्टॉप आणि आता आपण इथे उतरणार आहोत आणि परत फ्रेश होऊन आपण आता डायरेक्ट सहानेवर भेटणार आहोत। सो कीप वॉचिंग, आपण सहानेवर डायरेक्ट जाऊया। मित्रांनो सहानेवर पोचलेलो आहोत। ही काटवली गावाची सहान आहे। काटवली गाव मोठा आहे तसा आणि तुम्ही बघितलात तर सिद्धेश मिस्त्री प्रख्यात शाहीर तुम्ही भजन बघताय। आपण भजनाची व्हिडिओ सुद्धा अपलोड करू। गवल्यान होत आहे। रेंज नाही। Hello, 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 hello. यांकडून 2500 रुपये, आमकर गुरुजी यांकडून 500 रुपये, बापू घाट आणि कुटुंबीय यांकडून 3000 रुपये, सन्माननीय मंगेशजी घाट यांकडून 5000 रुपये, यांकडून 500 रुपये, घड्याल दे यांकडून 1000 रुपये, अर्जुन गुरु यांकडून 1000 रुपये, यांचे नातू दादा यांकडून 500 रुपये,